आबाळाच्या अंगणी ग देव दिसाचा आला, आबाळाच्या अंगणी ग देव दिसाचा आला. सोन पिकलं वरी दूर अंधार बाई सरला, सोन पिकलं वरी दूर अंधार बाई सरला. आबाळाच्या अंगणी ग देव दिसाचा आला. कल्याण होईल ग बोलतो तुझं राम धर्माच्या पहाऱ्यामंदी. पाजविती वासराला, पाजविती वासराला. गाई अमृताच्या धारा, गाई अमृताच्या धारा. रणमाऊली ग घालिते, रणमाऊली ग घालिते. मुखी मोतियांचा तारा, मुखी मोतियांचा तारा. आबाळाच्या अंगणी ग देव दिसाचा आला. बाई आली बाई आली बाई आली. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, कलकत्त्याची महाकाली आली आली आली. भुकतान निवारती, भुकतान निवारती. धरती उदार होनी, धरती उदार होनी. सारी तिची सगळे कुरे, सारी तिची सगळे कुरे. खेळ खेळती ग हासुनी, खेळ खेळती ग हासुनी. आबाळाच्या अंगणी ग देव दिसाचा आला. गोपीचंदाची माय मैनावती माय लाभणी म्हणे गुरु. दीक्षा द्यावी मम पुत्राला जलंधरनाथा जगद्गुरु. प्रभु दयाळु देवराया, प्रभु दयाळु देवराया. तूच संभाळी दुनियेला, तूच संभाळी दुनियेला. त्याचं आबाळाचं मन, हो त्याचं आबाळाचं मन. कसं कळावं कुणाला. आबाळाच्या अंगणी ग देव दिसाचा आला. सोन पिकलं वरी दूर अंधार बाई सरला. आबाळाच्या अंगणी ग देव दिसाचा आला. झालं भागलं साऱ्यांचं. भविष्य भागलं. नवार सुतार चांबार साळी पुजारी आता राहिलेत म्हणजे तू नाव्याचा शिवऱ्या, बर परटाचा मालिंगा आणि हे आदलं मधलं राहिल्यात. भागून टाका साऱ्यांचं. होय 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 ऐकायला आलं मला. त्यांचं देऊन टाक आणि बघ सगळ्याचं बलूचं बाजूला काढा आणि मग रास हलवा. ज्याचा भोग त्याला चढला पाहिजे. गावात आम्ही एक काम करतो, बाकी ते बी करतात. त्यांच्या पोटाकडे परतम बघायला हवं, नाहीतरी गाव गाडा चालायचा कसा. हलवा लवकर, देऊन टाका सगळ्याचं बरं का. अण्णा आईचं काय करते. आईचं काय करते चल माग. आणि हेंचं बलूत आबा. त्यांचं बलूत त्या आईत खाऊसने आम्ही बलूत बिलूत काय देणार नाही. अण्णा अण्णा घालतात की. राम राम हरिदा. राम 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 राम. हे भानगड गावचं शेठजी. राम 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 राम. गावात खरेदीला आलो होतो. तुमच्याकडे धान्य आहे म्हटलं बघावं देताय का. चांगला भाव आहे भाताला. अरे खुळ काय येड. धरती आईनं पोटापाय दिला प्रसाद मोलाने विकायचा नाही गड्या. अरे शेतकरी आहे मी. मग ह्यो लिंबाजी पाटील काय वस्त्र लावतो होय. अहो शेतकऱ्याला सुद्धा सगळं पाहिजेच की. कसं तू शेतकरी. अरे होत नव्हतं ते घर, सोन्यासारखी जमीन, गाली नुसत्या रणमली पायी आणि शेतकऱ्याची जात सांगतोस येड्या.
अहो पण पैशाशिवाय आजच्या गरजा भागायच्या कशा? अहो पैक्याचं पाप परतम कुसळानं घुसत पण पुढं मुसळानं मुडदा पाडतं माणुसकीचा. तुम्ही तर रामायणाच्या गोष्टी सांगायला लागला. लंगुटी लावून फिरायच्या आणि साडी पिकवून जगायच्या. जग कुठं चाललंय राव? तेच मी तुम्हाला विचारतो, कुठं चाललंय तुमचं जग? सुखाकडे नक्की नाही. अहो आजकालच्या जगात परिचिती विना बोलणारं शानं आणि कळवळ्या वाचून माया करणारं पावलं लई झालं. हाय काय तुमच्या आजच्या जगात? कापडाड मुडद आणि ढोंगाड लबाडी लपविण्या परास मर्दाची उघडी झाई आणि जानवर आयाची पातशाही भोगली तर बिघडलं कुठं? सुखाच्या संसाराला काही पैका लागत नाही, माणुसकी लागते. अरे द्या चला की गंगाबाई इसुबा कवा धरणं येऊन बसल्यात हारण्याकाचं लगीन ठरवण्यासाठी. होय रे होय, हे. येतो बरं का मी म्हणजे. राम राम. मग काय नाही माझ्याकडे काय नाही. राम राम. राम. बसा. काय हरिदा अहो कवा धरते बसलोय आम्ही. अहो गंगाबाई हा. मी ठार विसरलो तुझ बघ. मग मुहूर्त कवाचा धरायचा? मुहूर्त का पाहिजे तो. 4 साल झाली मी गंगाबाईला शब्द दिलाय का आमची हारणी तुझ्या मारुतीला दिली. एकदा वचन गुंतवलं म्हणजे संपलंच की हो. वय मला बी तो याकलाच की. होय. जमीन हाय, घर हाय, 4 बुक झाल्यात, वळवळ का चळवळ हे बी होता. बोलतोय असा फरडा म्हणता मुलाने तर ताशाच तडतडतोय जसा काय हात पिटतोय नुसता. होय पर भलत्या जागी नसावी ती. कागाळे ऐकतोय त्याच्या पण एकदा शबूत दिला म्हणजे दिला. बर द्या घ्याचं काय ते बोला बघू. द्या घ्यायचं. हे बघा मी काय उभ्या जन्मात कधी पैशाला शिवलो नाही. तू देणार काय? ते हारणी हाय, डोळ्यात लाज आहे, जात कुळीची गरज आहे, पोरगी आणि नारळ वट्यात घालणार. ते आम्हाला ठावच होतं म्हणा. मग नारबा ठरलं. इसुबा तुम्ही यादी लिवा. तिच्या अंगा खांद्यावर काय घालायचं ते आम्ही बघू. सून म्हणणार ती माझी. कसं झालं तरी गायकुड आम्ही. चौरी मोचाला तर मान होता माझ्या आजो सासऱ्याला. हा होय होय होय. हरण्या दूध आण बाबा. ठेव. ती चहा बी आमच्याकडे काय नाही आहे का? अहो लय लांब पत्र पोचलाय तुमचा विचार. बैला आवत वडनात का म्हशी धार दिनात चहा पेल्या बघा. वक्तादाचं नाव घेऊन जबाब द्यावा सवाल खडा. राजा मध्ये राजा थोर गुणकीर्ती न बहुत बडा. गुणकीर्ती न बहुत बडा. गुणकीर्ती न बहुत बडा. राजा मध्ये राजा थोर ही गुणकीर्ती न बहुत बडा. गुणकीर्ती न बहुत बडा. गुणकीर्ती न बहुत बडा. अरे बडा इस्पिकचा झिपरा. अरे सोड बदामचा बोऱ्या. नवदयाचा आजही गरजेचा सह्याद्रीचा कडाकडा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवरायाहून कोण पडार. शिवरायाहून कोण पडार. महाराष्ट्राचा देव महान. महाराष्ट्राचा देव महान. मान मारुनी परसेवेची स्वतंत्र केली माय पहा. स्वतंत्र केली माय पहा. स्वतंत्र
बासुरी तुझी राजसा सवाल पुसतो मी दुसरा देवही श्रमले दानव दमले नरनारींची काय कथा चराचरांना हसवी रडवी अशी कोणती सांग व्यथा देव ही श्रमले दानव दमले नरनारींची काय कथा अशी कंचिरा व्यथा अकमरत कळ कल्लाकवा अर्धांग वायू का ढोसता दामा औषधी प्रीत नांदते या भोनी प्रीत नांदते या भोनी नव्याची दिव्य औषधी प्रीत नांदते या भोनी प्रीत नांदते या भोनी प्रीती वाचुनी जग जगते का प्रीती वाचुनी जग जगते का उदास होते ही अवनी उदास होते ही अवनी बने 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 रे बने मेहनत करा आता कसं मारा येते अंगा बाप्या जानबाच्या मळ्यातलं फड मोडून आज 50 ऊस काढून आणायचं तू काल बाप्याला शिव्या दिल्या होत्या नव का ते ना नको बाबा घरची म्हातारी माणसं उगाच वरडत्यात मग अरे म्हातारे कोतर आता काढायचं पेन्शनीत जवानांचं जग आहे हा बाप्या जानबाच्या मळ्यातला आज ऊस तू आणायचं काढून हा नारबा बाळा उद्या जहागीरदाराच्या मळीतला मक्याचा हुरडा अरे जरा नेट बांधा जहागीरदार इनामदार सारे जात्याला भाऊन जोर करा अरे गुलालवाडीच्या जिमण्या आमच्या होतील ते कसं दत्तक बित्तक जाणार आहे का काय बापरे अरे कायदा होणार आहे कायदा हा खंड द्याय नको का जिमणी सोडाय नको चोऱ्या करा चोऱ्या मारुती उगा आपलं काहीतरी शिकवू नका लोकांनी बाप्या घाल रे एक लाथ ह्याला हा तेवढं मात्र तुला चांगलं जमल बघ अरे जा रे तर रंगमल्लीच्या घरात भांडी का जा आणि तू त्याच भांड्यात पाणी प्यायला चांगडा मोडून पुन्हा आला सर हा खोल का काय आडी अडचणीला माणूस जाते एखाद्या जागी पण दिवसभर नांदूर मस्तक काय तिथं तर जातोच गुमान का कसं माझं उपरणं टाका की अरे काय भटजी महाराज हो म्हणजे जत्रा एका आठवड्यावर आहे बर आ, तुम्ही मंडळी काही यायला तयार नाही हरबाशिवाय देवाला कुणी काही द्यायला तयार नाही का म्हणजे व्हायचं कसं का भीक लागली काय देवाला तुम्ही राजा का नाही गावचं हे देतील की पाहिजे तेवढे पैसे देव ठवाय आला ठेवण्यात 4 पोरं जमून तालमीत धुला घालायचा आणि तोंड टाकून कुणाला तरी बोलायचं पुढारी झालाय गावचा अरे मग हाय का कुणाची ताकद आमच्या तालमीकडे वाकड्या डोळ्यानं बघायची तू ईश्वर मोठा शहाणा समजतोय बरं का सौताला अरे उद्या जहागीरदाराने धडाडा जिमनी काढून घेतल्या म्हणजे बेल्ट ही हातात बाप्या पटका घे बघू चला तक्रार येते आणि चला बाप्या अरे टकरत खायला शेंगा घे की अरे का पा हे काय कार्ट वाटत जरा सांगून ठेवा ते दात बीत मोडून गेले एका दिवशी सांगितलेलं असलं ना बरं काय पांडू तात्या 2 महिने झाले तेवढे पैसे द्या की काय झालं 2 महिने झाले पैसे पैसा सांगतोय घ्या अरे मोहरी तोंड घालून थूक की 5 तंबाखू खायचे आणि वाटेल तिथं पिचकारे मारायच्या पैलवान नाही तांबड्या मातीत लोळायचं गाडवागत
आणि बरकड्या खेकड्यागत फुगून फिरलं म्हणजे झालं. हो हा? काय आता झाडाचा हाल लावलाय हो, बोलता टेकडा बोलता. ती दारू बंदी केली तशी ही टगी बंदी का करीत नाही सरकार? लिंबाजी पण माझ्या हारुतीचं सकाळ ठावणं पत्त्या नाही बघ. मारुतीस त्यो बसला असा झाडावर हुमरं खाईत. बरं मी हाय नव. चिक्की गुडदानी चगळल्यावानी येतेच करीत दात इचकून बोलू नगस. बघून ये त्याला. रंगू, अगं माझे रंगू, तुझ्या पायात घरदार घालिवलं, तुझी लुगडी बडिवली आणि मी काय सांगशील ते करीन. पण ही तुझ्या नव्या यजमानाला बळवायची कामगिरी या तुझ्या जुन्या यजमानाला सांगून नगस ग. अगं चंडाळणी, फुलं वाळली तरी पायदळी टाकीत नाहीत कुणी. अरे ती देवावरली मुडद्यावरली लावर मुडदारा. काय बघितलंस त्या हुप्प्यात कुणाला ठाऊक. आईट अवसान आहे त्याच्यात. तर एवढं अवसान डोसक्यानं आबाळ उचलतोय, कुंभकर्णागत नाकानं बायका आत ओढतोय, तोंडातनं पुरुष तेवढा बाहेर सोडतोय. मग हायच माझा वाघ. वय शिमग्यातला असा राग येतोय. राग येतोय तर येतच कशाला राहित लाल गाळीत. नाद म्हणते ह्याला. खिशातला पैका संपला आणि ध्याईतली रग गेली म्हणजे यजमानाचा गुलाम आणि माणसाचं माकाड होती. कुठं लपलं ते हुमराचं फूल, पाठवत होते हत्ती घालून जरीची झूल. हत्ती बिन सोंडच सकाळी मारोड्यात हिंडत्यात ते. हे बघ रंगू, अगं उठलं सुटलं मला तुझ्या घरात कसं आले. अगं चुरून येतोय मी इथं गावातल्या भानगडी. अरे मग करून येत ह्याच निस्तर घे. कपडे जा बघ बाहेर तू. काना बघणं आलं तिकड झालं. अरे बरं हा? कशाला ठेवलेस गे वातड बकर. काय करायचं, हाकललं तर हालत नाही, कापलं तर शिजत नाही. नसून खूळ आंबाना असून अडचण आहे मी. हे बघ येळात येळ काढून मी येते, पण उगा आपलं माणसं झाडत जाऊ नका. म्हणजे आला गेला बघतोय माझ्याकडं, मी बघते तुझ्याकडं, आणि तू मी काय करतोय ग हा? लच्चाळपणा करू नये ग. आज मागणी झाली आहे त्या हरदाच्या पोरीला. अरे पण आईने केली असेल. आईच नांदणार असेल तिच्या बरोबर. मारुत्या मारुत्या, अरे मी पैका भरला नसता तर अजून शाप होत्या झेलात असता. ध्येनात हाय माझ्या ते. उगा आपलं उठलं सुटलं. चुकलं र, रागू नको. लगीन कर काय भी कर, पर मला इसरणार नाही मी. तालमीकडे जाऊन येतो. हा मला नाही इसरायचा माझा मारुती. अगं आजवर लोकांनी तू थापा दिल्यास, आता तो तुला टिंगिवतोय. पहिलीची दुसरी झाली का यादी वाढली, मग 22 काय आणि 25 काय. तसं नाही मारुती. तो रामायणातला योंडगा मारुती दोंडाव तुरून झाला. आजूबाजूच्या गावाला डाकं घालतोय पोरं फटवून आणि तुझ्यात ठेवतो दागिनं चोरून. त्वान बंठलं सांगते तुला. मिळतोय कोरभर तुकडा तो कुत्र्यागत गप खा. घोड्याची गाडी गेली का स्टेशनवर? गेली गेली. नाहीतर गडबडीत गाडी जायची इथं आणि घोडी स्टेशनवर घेऊन जायचा दारवा. बघा आत्ता येतील भाऊजी. आणि त्यांच्या खुलीतल्या माझ्या काढल्या का ग? अगं हो, त्यांच्या खोलीतल्या खिडक्या बिडक्या सगळ्या उघड्या टाका. हा तुमची भाऊजी काय विलायतेच नाही ऐकत काय? सकाळपासून अगदी नुसती धावपळ चालली आहे ती. 4 वर्षात भेट नाही त्यांची. आपण अधून मधून जाऊन भेटून येता. आपल्याला नाही कळायचं ते. अहो जयसिंग माझा सख्खा भाऊ आहे, रक्ताचं नातं आहे म्हटलं. आमचं काळजाच आहे. आपले ते भाऊ असले तर माझे भाऊजी आहेत. माझं मूल आहे ते. आईची माया तुम्हाला नाही कळायची. होय का? आम्हाला काय आई होती? बेडकीसारखे पावसात पडलो आम्ही आकाशातून. चला, मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही. तुमच्या नादात माझ्या करंजा तळायच्या राहिल्या बाई. तुमचा नवरा होण्यापेक्षा तुमचा भाऊजी झालो असतो तर बरं झालं असतं म्हणायचं. चला, काहीतरीच बोलायचं. अगं उगच काहीतरी कसं. अगं
चितपट शिवला तवा काय मी एकटा फुगलेला होतो का काय? जावा आबा. अहो, त्या गाडीवर तर. अहो, ती बघा फुलावाली. अहो, जावा. पोचलूच म्हटलं. मनाच्या मंदिरा डोळ हे झरोक उघडून वाट प्रीत ही पाहात उघडून वाट प्रीत ही पाहात मनाच्या मंदिरा माहेराला जाऊ माहेराला माहेराला जाऊ माहेराला गेला दूर देशी मायेचा मैत्रा गेला दूर देशी मायेचा मैत्रा आल्यावरी काही करू मी खातर आल्यावरी काही करू मी खातर सूर्य सांज येता गोंधळ सांजचा सूर्य सांज येता गोंधळ सांजचा लख लख जीवा होई नुळी वाचा लख लख जीवा होई नुळी वाचा माहेराला जाऊ माहेराला माहेराला जाऊ माहेराला लगीन कुठ सासर भेट पोळी नळी आता व्हायची कळा वाट पहायाची सपूते ही राती वाट पहायाची सपूते ही राती सर जाऊ गौ दे सर जाऊ गौ दे हासून दे धरती हासून दे धरती माहेराला जाऊ माहेराला माहेराला जाऊ माहेराला असं जागी झाली जीव डोळी आला असं जागी झाली जीव डोळी आला किती रझारू उचल पाऊला किती रझारू उचल पाऊला माहेराला जाऊ माहेराला माहेराला जाऊ माहेराला मनाच्या मंदिरा डोळ हे झरोक उघडून वाट प्रीत ही पाहात मनाच्या मंदिरा या भाऊजी महाराज मीठ मोऱ्या ओवाळून टाकू जीवाची कुरवंडी करू का द्यायच्या पायघड्या पसरू काही नको वहिनी आशीर्वाद दे. अहो जयसिंगराव इनामदार गुलालवाडीकर आम्ही इथं आहोत म्हटलं. दादासाहेब जयसिंग केवढा मोठा झाला का हा माझ्या एवढा दिसायला लागला की दृष्टी लावशिला तुमच्यापेक्षा चांगले दिसतात वहिनी तर काय मग यांच्यासारखा रागीट आहे तुमचा चेहरा हे सदा कुर्या ए तुझ्या लाडक्या लेकाला घेऊन जा बघू आत आमचा कुर्रा बिर्रा काढू नको. चला भाऊजी मी तुमची दृष्ट काढते आणि आपण ही लवकर या भूक लागली असेल भाऊजींना. पसंत आहे की नाही नाहीतर आता शहरातल्या राहणीची सवय झाली असेल. वहिनी मासाहेब लहानपणीच सोडून गेल्यावर मला सवय झाली फक्त तुझी बाकी अद्याप काही नवीन सवय नाही लागली. खरं हो सिगरेट प्रेम बी तेवढं मात्र बसले
उगीच खोटं कशाला बोलू? कुणावर? गुणानं मायेनं थोर पण वयानं पोर असलेल्या माझ्या या बहिणीवर, माझ्या या आईवर. दाखलं जरी नाही आलं आलेत त्या बुट्टी खाली डाळून ठेवलेत. ते का आता लहानपणचा जयसिंग हाय, केवढा रुबाब दाखवी, बोलायची मी पंचती. का तोंड बिन गेलंय काय त्याच? देखील उत्तर हारण्या. आता तुझं तोंड गेलं. मी पाणी आता कोण जाऊ दे तुला. अगं एवढं पाणी आहे की घरात तुझ्या. सकाळ ठेवणं हे करू का ते करू, कधी नाही त्या हरभऱ्याचं पीठ साऱ्या अंगाला माकून दिस उजळायच्या आत हांडाभर पाणी घेऊन आंघोळ केली. का हत्ती धुवायला काढला होता वाटतं आज? होय, निर्वणूक होती जागीरदार साहेबांची. अगे हे पोरी, अरे त्याची झोपडीत घेऊन जा, काय खायला दे. ए हरणे, बसा. पोटात जागा आहे का? पाहिजे तेवढी. हे सगळं खाऊन वर तुला तोंडी लावता हवी तर. बाकी फार काही बदल झाला नाही हा तुझ्यात. तशीच हट्टी, रुसरी, चिडकी. आणि तुमचं काय उजेड पडलाय घ्या. जरा टाळू रकून झुलप करतील म्हणजे शान होत नाही माणूस. ते लुगडं कोणाचं का? अहो आमच्या हारणीचं लगीन ठरलं. होय, मागणीचा आहेर आहे तो. देवळात जत्रा नेसाय का? देवळात काय अरे मामा? जत्रा देवीची. खेळ, दांडपट्टा, टकरा, तुमचं ते हे काय ते रणमलीचं गाणं. ऐका ऐका, आज देवीचं याच्याने जीव जायची वेळ आली. हीर तो समागम याच्यान बसतोय रंगमल्लीला. बर्जी महाराज करा की आता सुरुवात. होय, पण जागीरदार आले पाहिजेत ना? का हो? देवीच सुद्धा अर्थ आहे काय त्यांच्याशिवाय? तसं नाही, मान आहे त्यांचा. हो, आता विसरा ते. जागीरदाराची काय शिंग असतात? शिंग तुम्हाला, त्यांना कशी असणार? आले आले. उठा जरा बाजूला व्हा. अरे बाजूला व्हा. काय वडीलधार आहे का नाही? मग जाऊन दे की तिकडं. मला सांगायला यावं यावं. हे आणि कोण? वडील का धार? मारुतराव रंगमल्ली येत्या. रंगमल्ली येऊ द्या येऊ द्या. वाटफोडा नाचायचं कुठं होती ना तुमच्या डोसक्या. वाटफोडा निर्दया
आधी मधी मचला कस रे फसविल, वाट पाहून पाहून नेत्र शिणल, वाट पाहून पाहून नेत्र शिणल, प्रत्यक्ष माझे भाल भाल भाल, मला झोका दिला, मला झोका दिला, मला झोका दिला, काल 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 माझे मंदिरी, काल 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 माझे मंदिरी, काल काल काल. नाना यत्न केले तुझसाठी, उभी केव्हाची होते मी कष्टी, उभी केव्हाची होते मी कष्टी, अवचित स्वारी पडली दृष्टी, अवचित स्वारी पडली दृष्टी, पाहून मन खुशी भाल भाल भाल, मला झोका दिला, मला झोका दिला, मला झोका दिला, काल 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 माझी मंदिरी, काल 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 माझी मंदिरी, माझी मंदिरी, माझी मंदिरी, काल काल काल. कुठं हो महाराज? वहिनी साहेब, महाराज आता शिवी झालीये, महाराज म्हणू नका आम्हाला. रात्री गाणं चांगलं झालं का? मी तर पेंगत होतो, पण दादासाहेब मात्र लय लावून लय धरून ऐकत होते. सुंभ जळला तरी पीळ जायचं नाही, जहागीरदार ना तुम्ही. ए, तू माझ्यावर नको हा राघव. तू आपल्या दादासाहेबांना विचार, ते वाड्यात गाणं ठेवणारच म्हणे तिथं. हुशार, मी सुद्धा ऐके. चेहरा बघा. मग बघा की, मला काही वाटायचं नाही. हो, कारण खात्री आहे ग, दादासाहेब अगदी तुझ्या मुठीत आहेत ना. मुठीत? बायकांचं सबंध काळीच पुरत नाही, तिथे एवढीशी मूठ कुठली झाकायला? आ? बोलता बोलता कुठे चाललात? हरी मामाकडे जात. हे सुद्धा म्हणत होते, आल्यापासून जयसिंगचं जेवण बाहेरच चाललंय. मग तू सांगायचं. अहो सांगितलं, पण दररोज काय जायचं भाऊजी? वा, चांगली गोष्ट दररोज केली म्हणजे वाईट होते हो ग वहिनी. जाऊ. जाऊ, लवकर या. काय दिवाणजी, यांच्या कबलायतींचं काय झालं? यंदाच संपल्या, पण ते पुढं करून द्यायला तयार नाहीत. कोणीतरी काहीतरी शिकवायचं. तो गंगाबाईचा मारुती आलाय ना. मारुती येऊ दे नाही तर जामोद. अहो, नव्या कायद्याप्रमाणे खंड द्या. जमिनी घेऊन आम्हाला काय करायचं? बघू, वाईट विचार घेतला पाहिजे साऱ्यांचा. असं का दिवाणजी? जी कबलायती द्यायला तयार नसतील, त्यांच्या जमिनी कब्जा करून आमच्यातर्फे नोकर ठेवून पेरा. पाहिजे. ठीक आहे, पण नारबा, कायद्याचं हत्यार दुधारी असतं. उलटलं तर स्वतःचा जीव जातो त्यानं, ध्यानात ठेवा. हे बघा, मारुतीला विचारून काय करायचं ते करूया. उगा आपली उचलली जीभ लावली टाळ्याला आणि बिनशिबी बोलायची तात घाल्याला. कसं चला. काय हो, आज तरी आहेत का जेवायला आपले लाडके भाऊजी? नाही. नाही म्हणजे गेले? म्हणजे दुपारी आम्ही बाहेर म्हणून भेट नाही आणि रात्री हे भटकत तर फिरतात. काय बोलावं, लहानपणापासून प्रेम आहे त्यांचं, जातात. अगं, पण पोरपणाचे खेळ थोरपणी खेळणे म्हणजे जन्माचा खेळ खंडोबा होतो. हरिमामाचं घर आहे ते, आणि माझे भाऊजी आहेत हे. तुम्हीच करायला झालं त्याचं वांग एखाद दिवस अशानं. आमचं काय जातंय? असू द्या. राणी साहेब, व्यवहार अनुभवानं ठरवलंय शहाण्याने. जवानीची वाट निसरली असती, पाऊल घसरायची फार भीती. ध्यानात ठेवू बरं आम्ही. ध्यानात ठेवशील असेल, पण मग बोलत का नाही? बोलायला होईत नाही, काय बोलायचं सुचतच नाही. का? लग्न ठरले म्हणून? शानी माणसं खुळ्यागत बोलतात कवा कवा. खुळ्यागत? लग्न ठरलंय तुझं हरी. आवडत नाही तुला ते?
पोरी म्हणजे पोरं नवत आवड निवड तोंडानं सांगायला. पण मला सांग ना, काय करशील हो? तुला आवडत नसेल तर हरिमामांना सांगेन. आणि काय करशील? तुला आवडेल ते. मी सांगेन मला चांदूबा आणून द्या. देशील? अगं लग्नाच्या गोष्टीत हा चांदोबा कुठं आला? पण तोच नवरा पाहिजे झाला तर. हा, मग त्याला चांदणी होऊन वर आबाळत जायला पाहिजे. म्हणजे वर जायला मी मेलो पाहिजे. मग मरस्तवर वाट बघा. हा का? म्हणजे तुझ्या मनात काय आहे ते मी सांगणार नाही, तुम्ही ओळखणार नाही. लहानपणी आमच्या परड्यात एक मोगऱ्याचं झाड होतं. दररोज मी त्याला पाणी घालायची. म्हणायची त्याला फुलं आली की आबाच्या ज्ञानोबा राहायला याची माळ करून घाली. छान. मग घातलीच ना माळ त्यानं? नाही. आदल्या दिवशी कळ्या आल्या. त्या बघून उठल्याबरोबर फुलं काढायला गेले तर शेजारच्या नारबान सारी फुलं पत्त्या नाही ती वरबडून शेतातल्या मासोबाला वाहिली होती. आणि सपली माझी कहाणी. चिमणी काढून घेणार आहे मला जागीरदार. चिमणी काढून घेतोय काय? बरं आहे, ये म्हणा. हे बघा, उगाच घाबरू नका आणि काही बी करू नका. अरे काय करतोय जागीरदार? काय करतोय? मिशा फातरून घोंगडे करीत, पाय काढून बाजल्याला बसवीत. काय करतोय? लिंब्या, अरे पर तो गडी घेऊन जमणी करलो होत्या. हवा हाय गडी येतात. परगावची माणसं येऊन हित जिमणी करतात. काही जीव नका झालाय काय त्यातनी? चला रे. हा म्हणजे गामागुंगा खाकुटीला मारतोय. जीव म्हणजे काय तपकिरीची चिमूट वाटली व्हाय व्हावं तव वाढायला. ओ आलो की. आला बरं का मारुती? काय गाना कवाचे वाट बघतोय. मग काय ठरला विचार? मग काय ठरलं? कबलाची द्यायची. हा घ्या म्हणजे खंड माग लागला.
अरे जरा नेट बांधा, उद्या तुम्हीच मालक होतायचा जिमनीचं. हे कसं जमिनी जहागीरदारांच्या सारं गाव जाणतंय. मारुती फलत्याग लावू नकास गावात. ईश्वर्या, तू चालता नाहीतर इथं गप बसत जा. म्हणे जहागीरदाराच्या जिमनी काय जन्मा बरोबर घेऊन आला होता काय आईच्या पोटात? आणि यो म्हणजे नांगर बैल दोर संगड घेऊनच उपजा होता. बाप्या, मार एक मुस्काडा त्याच्या. हे बघा माझा आहे का, आपला हरिदादाला विचारून काय ते ठरवा. आपलं तेच बरं. बर तर चला तुमच्या हरदाकडं. अरे तो काय सांगणार आहे? चला. राम राम. काय मंडळी? हे काय नाही, हे नळणी जामून तर मारुती आला शेपटावर करून. हे जहागीरदार उद्या उपरा आणून जमिनीचा कब्जा घेणार आहे म्हण. कोण म्हणत? घ्या. नारबा, यसबा, राऊत चौथा वाड्यावर जाऊन बोलून आल्यात ना. होय गाव लिंबाजी. वय कबलाय ती द्या म्हणते. मग द्याच्या नाहीत. होय बरे मारुतराव नग म्हणतात. उद्या जमिनी ज्यांच्या होणार आहेत तेव्हा पीक काढतील नाहीतर माती खातील. आज पत्र खाल्लं की त्यानं गावाचं रगात आणि मास खाईनाच. आपल्याच ते सुग्रास गास देतील नव धरती आहे. आईनं पोरासाठी माईनं रांधावं तसं शेतकऱ्यांनी साऱ्यासाठी राबावं. साऱ्या गावाला पुरून उरल ते होतं पेटला एकावं व्यापाऱ्या. कसं वय. आणि जहागीरदाराने मात्र हरामाची चैनी करावी. आर कशाची चैल? पैक्याचं भाडं भरून दुबळ्या शरीराचं केलेलं पाबळ कौतुक म्हणजे चैल होय. अरे लुळ्या पांगड्या गमतीची गुलामगिरी आहे ती. आयद्यागत गाद्या गिरद्यात लोळल्यात कसलं सुख आहे बा. अरे अन्नपूर्णा देवीचं कर्णाच्या दांतीचं वारसदार तुम्ही दुबळा आयतखाव बनायची बुतका धरता. यांचं तिंगार तिसरं, ते सारं खुळ आणि हे तेवढं शान. ते राहू द्या, वाढून आले ते निभू आधी. कबलाई तिथं काय करता? आज कबलाची देत नाही एवढं खरं. आणि खंड बी देणार नाही ते. म्हणजे आला का तंट्याचा डाव. हे बघा जिमिनी पाहिजेत पर त्या पिकवायला आपल्याच माणसाचं मुर्द गाडायला नवं. भांडणाची ही पेटती आग पुढे रक्ताशिवाय इजायची नाही. अरे चला रे. हा काय ऐकतायसा? यांची अशीच कटकट चालायची. चला. अरे नारबा, हे असबा. अरे गेली सारी. जाऊ द्यात, घोड्यावर सवार आहेत सार. जातो मी अरेदा. बरं येतो हरिदा. बर. जयसिंगराव काय मोठा कठीण आला बघा. साधा भोळा शेतकरी त्याच्या डोसक्यात नाही ते भरवायला. मी सुद्धा आल्यापासून पाहतोय गावात काय वारे वाहतायत ते. हरी मामा काहीतरी केलं पाहिजे. होय पण कुणी करायचं? पोरही अशी मोकाट सुटलेली आणि इनामदार जागीरदार आपल्याच तोऱ्यात. मी बोलतो आज दादासाहेबांशी, माझं ऐकतील ते. ऐकतोय विजयसिंग. शेतकऱ्यांच्या वतीनं बोलताना जहागीरदार इनामदाराचा खरा खोटा उद्धार करायचा हा काही लोकांना सवंग लोकप्रियतेचा पर्वल झालाय. हे खरं, पण काही झालं तरी आपण गावाला वडिलांच्या ठिकाणी आहात. त्यांच्या वेडेपणाला आपण हट्टानं उत्तर द्यायचं म्हणजे तलवारीचा जबाब कुऱ्हाडीनं व्हायचा. मग मी काय करावं? कायद्याप्रमाणे ठरलेला खंड घेऊन मी जमिनी त्यांच्याकडे द्यायला अजून तयार आहे, पण उद्दाम बेमुरवत खोरपणाला मी शरण जाणार नाही. आपली माणसं आपण जाणतो ना, त्यांना भडकवले. या यादवीचे परिणाम त्यांना कळत नाही. न कळता कुलीत लावलं म्हणून काही घर जळत नाही. निदान आपण माझ्या करता, वहिनी करता काही जमीन गावच्या शेतकऱ्यांना द्यावी. तेवढ्यावर ते बस्तीला येतील, आम्ही भ्यालो म्हणतील. जिथं सोनं वेचलं तिथं गोऱ्या वेचायची पाळी येईल. क्षमा करा, पण गावाशी वैर करून जागीरदारच काय, कोणीच जगणार नाही यापुढे. पण मरणाचं मोल देऊनही सांभाळायच्या काही गोष्टी असतात. घराण्याची इब्रत वाटेल त्याच्या हाताने विस्कटलेली माझ्याच्यानं सहन होणार नाही. सहनशीलता म्हणजे भेकडपणा नव्हे. कबलायती न देणाऱ्याच्या जमिनी कब्जा करणार मी, मग काही हो. काय करायचं वहिनी? तुम्ही झोपा, मी बघते बोलून.
अरे पाटीलकीची गेली गादी आली देवडी दैवाला हा 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 अरे आली देवडी दैवाला सपली दौलत सरली हुकूमत सपली दौलत सरली हुकूमत मुजरा कुठला र हुदराला हा 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 मुजरा कुठला र हुदराला शेज सजविली फुलं पसरली शेज सजविली फुलं पसरली खुपते बाई कशी मला तरी खुपते बाई कशी मला चंदन उटे आणि गुलाब वाळा चंदन उटे आणि गुलाब वाळा काय शांत विरहाला अरे बुड्ढी खोडी लगाम लाली बुड्ढी खोडी लगाम लाली लाल अरे बुड्ढी खोडी लगाम लाली लाल म्हणून काय शोभा तिला हा अरे लाल म्हणून काय शोभा तिला कळत असल परवडतच नाही कळत असल परवडतच नाही नादावल्या नद नारीला नादावल्या नद नारीला जोर जीवाचा मोर मनाचा चोर जीवाचा मोर मनाचा वखूत याचा की झाला बाई बाई वखूत याचा की झाला कुठवर पाहू वाट साजणी कुठवर पाहू वाट साजणी जीव लागला ग झुरायला जीव लागला ग झुरायला अरे आली अवकळा अरे आली अवकळा बदली शिवकळा खरुजल कुत्र संगतीला अरे आली अवकळा बदली शिवकळा खरुजल कुत्र संगतीला खोड जित्याची मेल्या वाचून खोड जित्याची मेल्या वाचून मधीच कुटली र सुटाला मधीच कुटली र सुटाला तुला काय झालं आणि कोपलायला कोण आहे अरे कोण आहे मी अरे नाव आहे का बासच झालेलं नाही दार उघड गुमान नाही तर बाराव घालीन तुझा आता अरे नाव सांग लाथा मारतोय दात कळली र पर नाव रंगू कोण हाय रे बाहेर इतरला तर नाव सांगत नाही लाथा मारतोय गाड्या वाचून आचऱ्याला आलेलं कोण हाय मी अगो बाई मारुती आवाज ओळखला नाही बाई तुला कशाला ठेवलेस गेला हे हकलून आता काय तुम्हाला अडचण झाली का माझी मग दार का उघडलं नाहीस त्याला उद्यापासून सताड उडं ठेवून बसतो मग कुत्री मांजर ढोरं का घुसणातात कळी खुलली आहे का खोलू नये काय सुख वानू सख्याचे जण कलकन छाती फाटेल अंतर्वेदी केल्या छावण्या आता कधी येऊन भेटेल असं म्हटलं परशुरामानं
अरे वा 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 हा एवढं कवी शाहीर कधी पालत घातलं तुझ ग? मारुती प्रीत पाजळी का सरस्वती नाचती बघ जीव तू दिसलास का चांदणं पडते मला. चोराच्या चोरटीच आहेस म्हणा तू. खोटा काय चोरलं रे मी तुझं. काळीच ग. खरं सांग. हा खोट बोलाय मी काय रंग मल्ले आहे वय. जवा तवा कुसक नासक बोलायचं. कवा कवा लई राग येतो मला तुझा. रुसली हा हे अरे थट्टा बी कळत नाही का काय. असली कसली जीव घ्यायची थट्टा. जीव जातोय आणि सकाळचा परत येतोय. लिंबाजीच झालाय तुझा जीव. मला हाक मारली तुला पडतं तिथं कुत्र पडल्या का. कुत्रे दादासाहेब ऐका माझं. ऐकलं घराण्याचा बोज गेला तर जगणं मुश्किल होईल गावात. दिवाणजी जी जा शक्यतो मारामारी टाळा. पण हे पा मार खाऊन मात्र येऊ नका. होय जी. स्वतःचे हक्क सांभाळण्यासाठी कोर्ट आहे सरकार आहे. हात सोडून पळत्याच्या पाठी लागणं मूर्खपणा आहे. सिद्धोबा जरा आत येऊन जावा. नारबाच्याच मळ्यात चाललाय दिवाणजी भाड्याची माणसं घेऊन. आपली माणसं बरोबर तयार आहेत. जीव गेला तरी कब्जा द्यायचा नाही म्हणावं. बरं आणि हे तू येत नाहीस. आणि मला लगेच उचलतील आणि मलाच अटक झाली म्हणजे सारच फसल. जा पर. गाव जळलं तरी मारुती बाहेर तो कसा तर ह्यो असा. अरे तुझ्यागत पानपुईचं पाणी पित नाही मी. पाणी पर तेच नव तू गंगाळन मी वंगाळीन. अगं पण मार खायची हाऊस हाय कुणाला. गेलं पाहिजे. गाव बी आपला जागीरदार बी आपला. कुणी बी मेलं तरी सुतक आपल्याला देणार. जाऊ सांगू कुठे ते अनुभव राहायची म्हणजे. आबा काय जपा गर्दीत तरी जाऊ नकासा. पुढे रे अजून कुठे हालचाल दिसत नाही पण आज येणार ते. पिढ्याने फिड्या घाम घाला आम्ही इथं आणि आता हे येऊन ऐकत्या वेळात नागोबा होय. येऊ द्यात की ना. ते भावाने असतात तर आम्ही त्यांचं बा होऊन बसलोय. आलं बरं का ते बघा ते येणार आहे. नारबा असं नको करू. कबलाईत कबूल कर आम्ही चाललो. काय कळत नाही मला. कळत नाही म्हणूनच आडमुठेपणा करतो सा. तोंडावर हा जादा बात करू नको सांगून ठेवतो. नारबा तुझं सामान अवजार घे बाहेर. मला आजपासून दुसऱ्या लावतो आम्ही. हा असं काय. आणि आम्ही काय मेल्याचं दूध प्यावे काय. कुणाची माय व्याली मला काढून घ्यायची. चल हो बाजूला. अरे मामाला घरी पोचूया. आज पाटील बाकीच्या जखमी लोकांना तालुक्याच्या दवाखान्यात दाखल करा. चला. हरी मामा उभ्या हयातीत मी आपल्यावर कधी रागावले नव्हते आणि रागावणारही नाही. पण आज मात्र मला आपला भारी राग आलाय. चालायचंच. गुलालवाडीचे मायबाप म्हणून आजवर हे घराणं नांदलं. मामांजी सासूबाईंचं नाव काढलं तर अजूनही माणसं माना झुकवतात. आणि मायबापांचा मान ठेवणारी पिढी मेली म्हणून मायबापानेच मुलांचे मुडदे पाडावेत. एखाद्या दावेदाराप्रमाणे त्यांच्या घराची मसलमाट करावी. गाडगी मडकी बाहेर फेकून त्यांना देशोधडीला लावावं. उगीच काहीतरी बोलू नका. मनाच्या मोठेपणाला मर्यादा असते. अरे म्हटल्यावरच कार्य होतं. मग त्यात मोठेपणा राहिलाच कुठं. शिवीला शिवी देण्याचा शूरपणा सर्वातच असतो. पण शिवराळाची ही कीव करून त्याचं भलं चिंतणारेच खरे वडील.
मी तसा नाही. पोटात नाही ते ओठावाटे काढायचं ढोंगही मला माहित नाही. गावाला मी माझं मानलं, माझी इब्रत दानच सांभाळून जे झालं ते केलं, पण लोकांची टाळकी भडकली. म्हणून ती तुम्ही अशी भाडोत्री उपऱ्याकडनं सडकली. वडिलांच्या मायेनं वाड्यात बोलून 4 थपडा दिल्या असत्यात तरी. भ्रम आहे तुमचा. खरी दारी देवळात साऱ्या ठिकाणी काय चाललंय ते तुम्हाला दिसत नाही. आमच्या वाडवडिलांनी रक्त सांडून वतनं मिळवली हे आमचं पाप, वाडे बांधले हा आमचा गुन्हा. बाईसाहेब, आपल्याच गावाला गरिबांचा कळवळा न याला मी काही कवडी चुंबक सावकार नाही की कुळाना पिळून त्यांचं रक्त घटाघटा पिणारा सैतान नाही. पण मूर्ख अतिरेकाला काही मर्यादा असावी. त्यांच्या वेडेपणाला मर्यादा असावी आणि आपल्या रागाला नसावी. मी शाळी पिकून झोपडीत पोथी लिहिणारा मुनी नाही. गुलालवाडीकर देसांच्या इब्रतीचा रखवालदार आहे. होय, पण आजूबाजूला बघावं जरा. नजर पोचते तिथवर पाहायलाय पाहूत, पण दूरवर पाहायचं आणि जवळचं विसरायचं जमणार नाही मला. मी त्याला बोलावून आणते, समजावून सांगते. मला मंजूर नाही ते. एखाद्या मूर्खानं आपला अपमान केला तर तिथल्या तिथं गोळी घालीन मी त्याला. फासावर पाठवाल नाहक नवऱ्याला. काहीतरीच बोलू नये. माझ्या कपाळीचं कुंकू गंध्याच्या दुकानातलं नाही, देवाच्या भांडारातलं आहे लेणं येते. प्रत्यक्ष मृत्यू जरी पुसत बसला तरी त्याचे हात भरून येते. एकदा ऐकावं माझं, ते चुकतही असतील, पण त्यांच्या सरळ मनाचा भोळेपणाचा फायदा घेऊ. मतलबाला भोळे नाही ते. वेड्या वाकड्या मुंडाशात कितीतरी कोली लपलेली सापडतील तुम्हाला. पण बस. जगदंबे, जगदंबे, आता तूच कर काय करायचं ते. आई जगदंबे, आता तूच कर काय करायचं ते. अगं जगदंबा सगळं चांगलं करेल, पण आपणही काही प्रयत्न करायला पाहिजे. नुसतं रडून का होते. आता हरिमामा जागे होते. मी जरा वाड्याकडे जाऊन येतो. नको नको, तुम्ही जाऊ नका. माझा जीव घाबरतोय. आता कसं होईल? अगदीच खुली जाईल. तेव्हा हरिमामा जागे झाले. आबा, आबा, बरं आहे का नव तुम्ही? बर पोरी, देव तारी त्याला कोण मारी. जागीरदारासारखं ऐक खाऊ आहेत की. कोण? मी मारुतराव. काय बाबा? काय नाही, जागीरदारानं सूड घेतला की हुब्या गावाचा. 9 दिन तालुक्याच्या दवाखान्यात पडल्यात. मीच पाठवले त्यांना. आपण गावाच्या वतीला लढायला अगर रडायला नव्हता तिथं. हरामाच्या पैक्यावर इमनं उभारून शेतकऱ्यांचं रगातून त्यातून असं कुत्र्यागत मारता बघती. जागिरीत उद्या पायटाना खाली रगडल्या जातील याचं गुमान राहिलं नाही. बरं उद्या आग लावा ती दिसतेच आहे, पण मारुती मी तुला बजावतो. ती इनामदारी गेली मस्तात आणि जागीरदारी गेली खड्ड्यात. पण या गरीब गुलालवाडीची बर्बादी झाली तुझ्या कारवाईनं. अरे बाबा, माफ करा मला, चुकलो मी. जरा सांभाळा, आपली बापाच्या अवलाद हाताला गुळगुळीत लागती पण जन्माला डसती. जरा पाणी दे बघू. अरे काय सांगतोय मी? अजून बाईल झाले नाही, झाल्यावर तसं डोळं वटारा. जागीरदाराच्या पोराला जरा याचा बंद करा. हे का? मला आवडत नाही. असू दे, तो माझ्याकडे येतोय, तुझ्याकडे नाही. अवय रात्री मध्यानी पत्र असतोय, बसतोय. त्याचा असा आहे मारुती, हलकट असणे दिसरात कळत नाही आणि चांगल्या अवलादीला येळ वगत बाधत नाही. समजलं? असं आहे. तो तांब्या ठेवा तिथंच. उतरल घमांडी एकच दिवशी.
हरणे पोरी गाडा वाईट पर त्यातल्या त्यात म्हातार गाडाव लईच वाईट. काय झालं आबा? काय झालं? बुद्धीला त्या गंगाबाईला त्या मारुत्यात काही अर्थ नाही. स्वतःच्या हातानं पुढची पोरं पेट्या खाईत लोटायची आणि मग जलमभर या डोळ्याच्या आणि काळजाच्या पाण्यानं इजवीत बसायचं. विठ्ठला, बापाच्या येडेपणाची सजा त्याच्या लेकराला करू नकोस नारायण. जानवराया, तुमच्याशिवाय तिला कोण आहे? जानवराया, नका माग घेऊ हिची येळ देवार, नका माग घेऊ. तुम्हा बिन जाऊ शरण कोणा, तुम्हा बिन जाऊ शरण कोणा. हिची येळ देवार, नका माग घेऊ. वहिनी साहेब, अजी वहिनी साहेब, वहिनी साहेब, काय झालं? आपण तरी जरा हाक मारून बघा. मग आठवण दारच उघडी ना. वहिनी साहेब, अहो वहिनी साहेब, सांगितलं ना मला बरं वाटत नाही म्हणून. उगीच नका कटकट करू.
आपल्या मुलाला भूक लागली आहे. मूल का नवऱ्यावर रागावून मुलावरही रुसता? मी कुणावर रागावले नाही आणि रुसलेही नाही. वहिनी, तुझ्यासारखी प्रत्यक्ष शांतता रागावली तर या गुलालवाडीची ओसाडवाडी व्हायला वेळ नाही लागला. पण मी काय करू भाऊजी? थोडे पैसे दे. पैसे? तालुक्याच्या दवाखान्यात गावची जखमी माणसं पडली आहेत, त्यांची काही सोय करीन मी. पण माझ्याजवळ कुठले पैसे? दागिने देऊ? दागिने ते द्यावेच लागतील कधीतरी. पण थांबा, मी आणते पैसे. नवऱ्याची आठवण झाली म्हणायची. नवऱ्याला विसरून बायका जगतीलच कशा? मला थोडे पैसे पाहिजे होते, मिळतील का? पैसे? हो हो. किती पाहिजे? 100-200. बस. पुरे? कुणाला? भाऊजींना पाहिजेत आपल्या. भाऊजीना? भाऊजीनाच म्हणायचं. हे घ्या, 200 रुपये आहेत. पुरतील? पुष्कळ झाले. मी जाऊन येतो तालुक्याच्या दवाखान्यात. गाडी घेऊन जावा. नको, मी घोडं घेऊन जातो. हं? लवकर या हा. जी. आणि सांभाळा. बंदूक? आता तिची आठवण झाली. घाबरला? तुम्हाला वाटलं? मला काही नाही वाटलं. ठेवा बघू ती. लक्ष्मी, रागावलीस तू माझ्यावर? वहिनी साहेब, काय सरसाबाई? खाली त्या गंगाबाईचा मारुती आलाय. दिवणजी बी नाही. मी सांगते या ना, जा तुम्ही. खाली मारुती म्हणून कोण आलाय? मारुती? तू? तू? ती बंदूक ठेव बघू अगोदर. बंदूक? तुम्हाला वाटलं मला वेड लागलाय. अरे थांब. आत कुठं? थांब इथं. भुकलास? झालं तुझं काम. दारावर बघा कुत्रा तू. आणि तू कोण? तुझं नाव मारुती? का आलास तू इथं? का? मला बोलायचं आहे तुमच्या बरोबर. मग काय पीटी तबला पाहिजे काय? ती तबला नको. स्वतःचे माणूस बी नको. कुणाशी बोलतोयस तू? हे आपल्याशी. तर याला बाजूला जायला सांगा. माझ्या आबरूची बात आहे ही. धने, जा तू बाजूला. काय रे? माझं हरबाच्या हारणी बरोबर लगीन ठरलंय. हं? आनंद आहे कर जा. मला काय सांगतोस? मग कुणाला सांगणार? आपल्या भावाला जरा आवरा. दिवस नाही रात नाही पडून असतोय ते तिथं. तोंड बंद कर. बेजबाबदार फटला असतं तोंड फोडलं जाईल या वाड्यात. या काल तुमच्या तुकडं तोडून थापा देण्याचे दवाखाना धावला. तुम्ही माझा खून करून इनामदारी रक्ताने रंगवा. गरीबाच्या जीवाची पर्वा नाही. तिथं त्यांच्या आया बहिणीच्या आबरूची काय गुमान असणार? गाद्या गिरद्यात लोळणारं सरकार असणे. खबरदार. आजपर्यंत गुलालवाडीकर जहागीरदारांच्या कुळात परकी बायकांना सुद्धा आई बहिणीच्या मानानं मानलाय. तू मूर्ख आहेस आणि कैद करून बोलतोय. म्या कैद केलेला नाही, पण आपल्याच भावाला चढला इनामदारीचा नशा. दुसऱ्या संघ लगीन ठरलेल्या पोरी बरोबर वडीलधाऱ्या घरात कुणी नाही. तुमचा भाऊ दिसरात गुलगुल गोष्टी करत बसतोय. जेव्हा बघावं तेव्हा मळ्यात गुंततोय. का? गरीबाच्या तरण्या ताट्या पोरी म्हणजे श्रीमंतांच्या नाटक शाळावाय. तुम्हाला आवडेल का असं तुमच्या? चोप. या वाड्याची इब्रत दिवतलीस तर बेताल बडबडणारी तुझी जी भिसरून काढी. चालता हो. का हो?
तुमची आबरू सोन्या रुपयाने मडिवलेली लई मोलाची आणि गरीबाच्या घरात पण जोर पुसायचा फडका होय. तुमच्या भावाला जरा आवरा. जर का पुन्हा तिकडे आला तर हातपाय म्हणून मुर्दा पोटात घालून वाड्या पुढे आणून टाकू. सिद्धू लात मार आणि दे आला आटून. लात मारतोय काय चोरी कराय नाही का कुणाची बाईल वाकड्या डोळ्यानं खुनिवली नाही. राम राम. कोण होतं ते? केवढ्यानं ओरडत होता? का ओरडणार नाही? आपल्या लाडक्या भाऊजीच्या कर्तबगारीचं कौतुक सांगत होता तो. उभ्या जन्मात मी असं कुणाचं ऐकून घेतलं नाही कधी. पण भाऊजीने काय केलं? काय केलं? मी तुम्हाला बजावलं होतं. त्याचे फाजी लाड करून तुम्ही त्याला बेफाम बागू दिलं. त्या हरिबाच्या घरात जाऊन त्याच्या पुरीशी वाटेल ते थेर. थेर? माझे भाऊजी? आपल्या अखेरीत असे शब्द दुसरं कोणी बोललं असतं तर? त्या पुरीचा नवराच आला होता रडत. आमच्या वाड्यात आमच्या तोंडावर तो येऊन घरादाराच्या अब्रूवर ठुंकून गेला आणि मला ते निराधार निमूटपणाला सहन करावं लागलं. का? मत्सरानं वेडा बनलेला एक दुष्ट येऊन आपल्या भावाबद्दल वाटेल ते बघतो आणि आपण खरं मानून सहन करता ते. उद्या माझ्याबद्दल कुणी येऊन आपल्या कानात जहर होतं तर? आपले दिवटे दी हरबाच्या झोपडीत पडून असतात आल्यापासून. मग काय झालं? मैत्री हे काय पाप आहे? तारुण्य हा काय गुन्हा आहे? बस करा तुमचे शानपण. कुठे आहे जयसिंग? आल्याबरोबर माझी गाठ घ्यायला सांगा त्याला ताबडतोब. ताबडतोब म्हणजे ताबडतोब आत्ताच निघणार मी. अगं बांधलीस का भाकरी? किती उशीर? तालुक्यावर मी पोचायचा कवा? झालंच बघ. लिंबाजी, अरे लिंबाजी, समोरल्या केळीचे 2 पानं घे बघू. कुठं गेला होता? कुठं जाणार आता सरना बघार? वाड्यातला तो केरबा भेटला. तो सांगत होता जागीरदाराचा भाऊ तालुक्याला गेलाय म्हणून. कशाला? मला ठाऊ काय फिर्याद अरियाद असेल. त्यांचे बी लोक दवाखान्यात आहे ती. तालुक्याच्या पोलिसाची ये आहेच की चालू. आणि कोण कोण गेले त्याच्या संकट? कोण नाही, एकलाच गेलाय गोड्या घेऊन. सांगते येणार आहे म्हण. बघ मी तालमीकडे आहे. भाकरी बांधून ताबडतोब पाठव. झालीच बघ. लिंबाजी, बाप्या जरा बाहेर या बघू. तिघं चौघ हे झाला रे. हे बघा सांज करून जागीरदाराचा भाऊ येणार आहे तालुक्यातनं परत. मग एकटाच आहे पुढ्यावर. वाटत दुरी थरा आडवी रात पडली तर आणि कडूस पडा आला तर वड्यातच गाठा. साप काय? नको नको. मग ठेवा एखादा पाय बी मोडून. जाऊन दे ह्या पुढे हरबाच्या घरला. काय रे तू काय इथं? हे लब आणलं सरकारांचं. कुठं ठेवू? हत्तीव ठेवू का उट्टाव ठेवू? हे नक गाढवावर आहे तेच ठीक आहे. बरं गाढवा होतं गाढवा. बाप्या, जातो मी. हुशार. हा. हे, हरिदा, हरिदा, कोण आहे? हरिदा आहे ती. हाय, डोळा लागलाय त्यांचा. बरं नाही तेच मी. काय काम होतं? काम? काम कसलं म्हणा. पण आपलं जरा सांगा की, मी सांगेन तेच नाही. त्यासनी काय. बर जयसिंगराव तालुक्याला गेल्यात खरं काय? वय का? सांचे येता वक्ती त्यासनी दगा व्हायची भीती आहे वड्यात. एवढं वाड्यात जाऊन सांगशील तर? म्हणजे माझी तिरडी उद्या त्याच वड्यावर जाईल. गाडग धराय बी कोण नाही. आखरी बोंब सुद्धा मलाच मारले पाहिजे सरनत न उठून. अहो माझं नाव कळलं तर उद्या बांगडा भाज्या भासतील मला जित्ता उलटा पालटा करून. काय नाही, सांगा की जाऊन वाड्यात. लई उपकार होतील बघा. छे हरिदा उठल्यावर सांगा. अहो शपथ आहे बरं का माझं नाव बी घेशील तर.
धोक्याच्या वेळेला काय काढलेस काय पुरे? नाही म्हणजे त्या वाड्यात एवढं कोंबडं उतरून टाक म्हणजे आबाला बरं वाटेल असं म्हणाला तो देव ऋषी. बर बर, हरिदासासाठी आम्ही काय वाटले करू. कोंबडी निवड घेतलाय ना वय वय. मग चला तर. इकडनंच येईल तो. आपण या फोट्यात दबा धरून बसूया. चला लवकर चला. नाका घेरून घ्या. पहिल्यांदा नळीवर तडाखा हाणायचा. येईल इतक्यात. याला लागला वाटते बरं का रे. तयारीत असा. आला बरं का तो. गाडी रे कुणाची आली ही. हत्याच्या. तू इथं कुठं? नाही नाही म्हणजे आम्ही आबासाठी आलो होतो वाड्यात देवाला. हरिमामा बरे आहेत ना? ए चला चला मागवा. हरबाची पूर घ्या त्यात. बरं येतो. त्याला फसलं सगळं. आता बसा वाजवत. अरे पण या ऐन वक्ताला गाडी आली. तुम्ही रे का इकडे वड्यावर? कुणाची तिरडी बी दिसला. मारुती गेला. गेला? अरे 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 अरे, लय वांगाळ झालं. आता ते रंगू सती जाईल नाही तर जीव देईल पान तंबाखू खाऊन. अरे मारुती गेलाय चालू केला. बोलत बोलत आलो तो इथं पातर. असं होय. मला वाटलं. खोबरं कशाचं ग? नाही या वाड्यात भूत खवीत आहे म्हणा तेव्हा कोंबडं उतरून टाकाय आलो होतो. असं होय. घ्या खोबरं झाल्यालं. चला रे. जयसिंगराव जरा वर येऊन जावा. फौजदार आणि तालुक्यावरून येऊ देत. उरलेल्या जमिनीचे कब्जे केव्हा करता? कब्जे. पण धाकटे धनी म्हणाले. काही कोणाचं ऐकू नका. पण जो तो म्हणतो आता माझीच जमीन. पण मी म्हणतोय ना माझी जमीन म्हणून. काय बोलतील ते गप्प ऐकून घ्या. काय झालं? जयसिंगराव वर या. काय जयसिंगराव जी कुठनं आलात? तालुक्याला गेलो होतो. आणि त्या हरबाच्या पोरीकडे नाही का गेला? जाणार आहे. लाज वाटते का सांगायला? दादासाहेब प्रथमच ऐकतो मी आपल्याला असं बोलताना. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकलंय आपले गुण. या 8-15 दिवसात रात्री आपण वाड्यात कितीदा जेवला? संध्याकाळी मी हरिमामांच्या घरी जेवतो. का? वहिनी साहेबांच्या हातचं गोड लागेना आता. अमृत सुद्धा त्यांच्या स्वयंपाका इतकं गोड नसेल. तरीही ते अमृत सोडून नित्य नियमानं संध्याकाळी दारू प्यायला जाता. दारू? दारूच नाही तर का. सारी गुलालवाडी ढोल बडवते आपल्या नावानं. जयसिंग हरबाच्या झोपडीत जाऊ नको. हात पाय मोडून घेशील आणि आमची आबरू मातीत घालशील. दादासाहेब आपण अशा गोष्टी खऱ्या मानता? जयसिंग लोकात राहायचंय आपल्याला. क्षणभर तुझं म्हणणं खरं धरलं तर यापुढे तुझ्या आणि त्याच्या बऱ्यासाठी तिथं जाऊ नको. क्षमा करा पण मला जाणं भागच पडलं तर कायमचं या वाड्यातून बाहेर जावं लागेल तुला. दादासाहेब गावाचं ऋण मी जाणतो. आपले उपकारही मानतो. पण त्याबरोबर देवपुरुष हरबा आणि सोजवळ हरणी यांचं हे ऋण मी विसरणार नाही. साफ सांग की मी तिथं जाणार म्हणून. ठीक आहे तुझा हिस्सा करून घे. काय पाहिजे ते घे. आणि उद्या सकाळनंतर पुन्हा माझ्या समोर येऊ नको. मला काही नको.
आपला आशीर्वाद आणि बहिणीची माया याखेरीज मला काही नको. पण पाठीला पाठ लावून आलेला मी तुमचा भाऊ, वहिनीनं पोटच्या पोरापेक्षा प्रेमानं वाढवलेला मी तिचा मुलगा, हरबासारख्या सज्जनाच्या गोड मुलीशी असं अधमपणानं वागेन असं वाटलं कसं तुम्हाला? माझ्या वाटण्याचा प्रश्न नाही, गाव काय म्हणतं? लोकगंगेचे प्रवाह प्रसंगाच्या मातीनं वेगवेगळ्या रंगानं गढूळ होतात. क्षमा करा मला, पण आपल्याबद्दल लोक काय बोलतात हल्ली? मला परवा नाही त्याची. तशी मलाही नाही. 50-50 स्त्री पुरुषांचे एकत्र संसार सुखा समाधानात इथं नांदले. बहीण भाऊ सुना लेकी सारी खानदान सांभाळून एकमेकाकरता जगली, मरून स्वर्गी गेली. त्यावेळी नाही हे प्रश्न आले. आणि आज 2.5 माणसांच्या कुटुंबात 2 भाऊ विश्वासानं वागू शकत नाही. आपलीच पोरं बाळ इतकी हीन समजणारी माणसं कसली? किड्याला बुजबुजलेलं शेण आहे ते. हरवासारखे सज्जन आणि वहिनी हांडीसारख्या स्त्रिया नसत्या तर नरक झाला असता एकेकाळी देवान अवतार घेतलेल्या देशात. शिकायला जाऊन अक्कल वाढली नाही तर जीभ बरीच लांब झाली. नादावलेले सारे ढोंगी उंच भाषाड आपल्या वाजता अशाच लपवतात. दादासाहेब, बस, मी तुला अखेरचं बजावतो. हरबाचं घर अगर हा वाडा यातलं तुला एक उद्या कायमचं सोडावं लागेल. मर्जी आपली. येतो मी. वहिनी, 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 भाऊजी मी जातोय. जातो? मला आशीर्वाद दे. कुठे जाता भाऊजी? मी वाडा सोडून जातो. नाही नाही, वाडा तुमचा आहे. तुम्ही माझे भाऊजी आहात. भाऊजी, तुम्ही पंख फुटल्या पाखरागत भुरकन उडून जा, पण मी आई आहे तुमची. वहिनी, माझी आई तू. 1 जन्माची नव्हे 7 जन्माची ग. पण नको भाऊजी, यांच्यावर रागावून जाऊ नका. ते देवासारखे, तुमच्यावर फार प्रेम आहे त्यांचं. वहिनी, दादासाहेबांनी मला जायला सांगितलं. तुला आणि दादासाहेबांना माझ्यामुळे यातना नको. भाऊजी, यातनाशिवाय सुख कुठलं? सहन केल्याशिवाय माया कसली? भाऊजी, तुम्ही गेल्यावर या वाड्यात आम्ही भूतासारखं राहायचो. भाऊ, तुझ्या माझ्या मायेचं मूळ राहिलं नाही त्याला आता. आपणही त्यांचेच वडील भाऊ. काय झालंय तुम्हाला? तुमच्या संधीत आमची काळज तुडवता पायाखाली. मायेची मुलं तुडून घराची मसन वाटका करायची. नको नको, याला पाठवू नका. तो जातोय, मी पाठवित नाही. कुळाचं खानदान विसरून जगाची पर्वा न करता तो तुला मला सोडून जातोय. तुम्हाला जायचं असेल तर निदान मला भरल्या मळवटानं पोचवा आणि मग जा. तुम्ही पुरुष कशासाठी जगता मला माहित, पण आम्ही बायका मात्र मायावर जगतो आणि मायासाठी मरतो. नको नको भाऊजी, तुम्ही गेलात तर मी मरून जाईल. नाही वहिनी, वय वाढलं तरी माझी अक्कल अशी भलतीच वाढली नाही. पंख फुटले म्हणून आई बाप विसरण्यात का मी कृतज्ञ नाही. पण हरबा आणि हरणीचं अगत्यही मी मोलाचं मानतो. सत्कार्यासाठी सर्वस्वाचं बलिदान मला मान्य आहे, पण निष्ठा माझा निश्चय ठाऊक आहे तुला. भाऊजी, 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 गरीबाच्या रागासाठी जन्माभरच्या प्रेमाची माती करता तुम्ही. नवरा असो मुलगा असो, बायकाची काळजी कुचलणं हा खेळ झालाय पुरुषाचा. त्यापेक्षा एकदम जीव का गेला. लक्ष्मी, 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 लक्ष्मी लक्ष्मी खरी आहे, पण ती नीट राहिली तर. तिच्या पायावर नक्षत्र पडलं म्हणजे ते बरं नवं. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा, आता तुम्हीच विचार करा. तुमची पोरगी अगदी लई आश्रा, पण लोकांच्या तोंडाला काय करणार? हा? गंगाबाई, हा. आपण ऐकूनच असल्या गोष्टी. ते नाही चालायचं.
माझा म्हारत्या म्हणजे नुसती आग आहे आग. कोण पाडील त्यो? आजपासून तो कोण तो जयशील का फैशील याचा बंद झाला पाहिजे इथं. ते नाही भैयाच. हुयाचं नाही म्हणजे झालंच पाहिजे. उगाच भात पोरगी पत्करली मी. माझ्या सुनेनं माझ्या ताब्यात राहायला पाहिजे. होय, पण ते लगीन झाल्यावर. मग आता झालंच ये. आणि तसं नसेल तर तुमची पोरगी आम्हाला चालणार नाही. हा म्हणजे लगीन मोडणार तुम्ही? वय मोडणार. एक डाव माझं डोसकं तरकाटलं म्हणजे जाळता पाय जाळीन पण बाहेर नाही काढणार मी. 50 पोरी येतील माझ्या म्हात्याला. मग त्याच करा. हरण्या, यांचा मागणीचा पेरावा आणून दे बाबा. माझ्यावर हाय पोरगी. उगीच नाहीत लोक बोलत. खालमुंडीन पाटाजुंडी. गावात उद्या हिला कोण पत करतोय ते बी मी बघतो. आबरूची वावडी करून साऱ्या गुलालवाडीत नाही उडवली तर नावाची गंगा गायकुडी नको मी. जावा म्हणतो ना. वय जाती. कसं आहे हरी मामा? बरं आहे. आमच्या हारणीचं लगीन मोडला. मोडलं का? जानवरायाची माझी. देवाचा हात दिसत नाही पण माणसाला बराबर घेऊन जातो. विश्वास मातूर पाहिजे. लग्न मोडलं म्हणून वाईट वाटतंय तुला? ठरल्यावर हसले होते कधीच, आता मोडल्यावर रडायचे. अरे, मी तुझा बालपणचा सोबती. वडिलांना तू आदरामुळे सांगायला संकुचित असेल, पण माझ्याजवळ तुमच्याजवळ तर लईच अवजड होतंय. बोलून बोलून पुरुषांची काळजी जिभेवर घोळत्यात. आणि तुमची लाजून लाजून बायकांच्या जिभाच काळजात लागतात. बुक वाचून शहाणपणी येईल असं वाटलं होतं मला, पण कदाचित त्या बुकातल्या शहाणपणामुळेच आज मला वाडा सोडावा लागला. राहण्यापुरती जागा सुद्धा नाही. कस्तुरी तुझ्या पोटी आणि कारा हरणा धावतो साठापिटी. ही तर जन्माची जागा होती. म्हणजे मी हे इतरांनी केलं तेच केलं असतं आणि दादासाहेबांचे आरोप खरे ठरले असते. जग काय म्हणालं असतं? अहो, तुमचं जग हमेशाच वाटल ते बोलत असतं. माझं जग मात्र गप असतं. चांदोबा समोर असून सुद्धा अंधार मातलाय माझ्या जगात. अगं, चांदोबाला सुद्धा अडचणी येतात. अडचणी आम्हासारख्या दुबळ्या माणसासनी. चांदोबा देव, त्याला कसली आली अडचण? आहे तर. अगं, देव सुद्धा नियमानं बांधलेले आहेत. एवढासा जरी नियम मोडला तरी देवाचा दगड होतो. दगड घाल एकदा माझ्या डोक्यात म्हणजे सुटला. कवा धरणं वाट बघतोय मी तुझी. तुझी सोयरीत मी मोडली. असली पोरगी सून म्हणून करण्यापरात गावात सून म्हणून सोडीन मी तुला. हे बघ, मी तिला आता तसा सोडायचा नाही. हा हरपटत आणि हिटपात. बाप्या, चाल रे चाल. मी कडे सांगतो माणसं बोलू. यशवंत मेला तालुक्याच्या दवाखान्यात. आता त्या जहागीरदाराला दाखवतो हिसका. अरे हिचकवाड्या, ही तुझी आई बसली या. तिला एक डाव पची उघड्या आणि मग घात घ्यायचं गोंधळ. अगं मर उलट की एकदा म्हणजे पुछतो का चित्तपणी जाळू म्हणतीस. हा तूच टाकी मेल्या मान मुरगाळून. काय कार्ट आलंय पण कुशीला. देवाजवळ मागितला भूत आणि तिने दिलंय मुलकावर न वावळलेलं भूत. ए उगाच वरडू नकस. सांगतो जेवण तयार ठेव. सांगून ठेवतो. हा वय वय खाणीचा गावात हुंडाडायला. घर नाही, दार नाही, लाज नाही, आबरू नाही. तू पोटाला येण्यापरात वांजुटी मी मेले असते तरी बेस झालं असतं रे.
एकलीच दिसतीयास. हरिदा आहेत का घरात? आजारी आहेत, झोपल्यात ते. थांब, मला जरा बोलायचंय तुझ्या बरोबर. पण मला नाही बोलायचं. हा ए हा, लगीन ठरलंय तुझं माझं. तुमच्या आईनं येऊन कवाच मोडलंय ते. हे बघ, सांगून ठेवतो तुला एक डाव. जर का ती जहागीरदाराची अवलाद दिसली इथं तर त्याचा आणि तुझा बी मुर्दा जाईल वाड्यावर. मुर्दा पाडायला तेनी आणि मी कुणाच्या बाचं खाल्लेलं नाही. लगीन मोडल्यावर मरतय कसं ग? जरा गावभर शिमगा झालाय तुझ्या आणि माझ्या नावाचा. आता माझ्या आबरूचं खोबरं करतेस होय? उचलून नेऊन लगीन लावीन मी. काय जत्रातली शेणा मातीची भावली नवं का रस्त्यावर पडलेल्या बेवारची कुत्र्याचं पिल्लू नवं? मला उचलून नेणाऱ्याला सुप्पा एवढं कळीच पाहिजे. उचलून नेतोय हे तोंड काय? हेच ग हेच. लगीन होऊन दे, डांबून टाकतो दाव्यानं गोट्यात. हा म्हणजे तुला मत पाहिजे बायको न ग. जा काय करायचं ते कर. हात धरीन नाही तर लाच घालीन कमरत. तर तू कोण विचारणार रे फडपुंजे? पोलीस तपास करतात तुझ्या गावात. पोलीस? मी खुळी असन नाही तर शानी, पण तू त्या मारुतीच्या नावानं दिसरात वरडतोस ते कारण? त्या मारुतीने शेपट्याला लंका जाळली. हा ह्यो मारुती जागीरदाराचा वाडा जाळणार आहे. आणि र आणि र काय, माग सर. तालुक्याच्या दवाखान्यात त्या मोऱ्याचा यशवंत पचकला हा म्हणजे मारामारी लावली ह्योनच. आणि उलट बोमट्या मारतो ह्योच. त्याला बली मी त्याला सांगतो. डोचक फिरले ते. मग टाकणे दे की. कुणाला डागण्या देतोय रे? मारुती मारुती काय करणार आहेस तू? जहागीरदाराच्या वाड्याचं कोळस करतो आज रात्री. अरे पण का ते? कळशाची वक्कार काढून राखत येपार करायचा आहे का त्याला? तुला काय कळायचं नाही. दारात बांधलेलं गावठी कुत्र तू. आणि तू आत घेतलेला कुलंगी, मग मी कुलंगडी करतोस होय? तुझ्या मोरला मारामारीची बोहाणी केलीस होय माझ्यावर? मार 50 गिरी पाच राहिली आमची. पण तुझ्या मुरदार बळाला उद्या सारा गाव मातीत जाईल. तोंडावर नाही तर जीव घेऊन तुझा. लिंब्या मुर्द्या मुर्द्या गप बस की. मारुती मारुती माझा आहे. तुझी हो बाजूला. कुणी मध्ये याचं काम नाही आता. माझ्यावर बी उलटला. इतका उरफाटा काळजात आहेस काय? हो बाहेर माझ्या घराच्या. माझं चाकीला ऐकलं पैका वाचला तुझ्यासाठी. ये म्हटलं नाही, वखत म्हटलं नाही. तुला भाताचं गोबा आणि रशाचं हंड चारलं. माझं दागिना आणून दे आत्ताच्या आत्ता. दागिना? हे कुणाला दिलं होतस आणि कधी? तुझा मुर्दा गाडला. गप्पाचा माल गप्पापाला गे. हो बाहेर माझ्या घराच्या. तुला उद्या शापूरच्या झेलात डांबायला लावते. किसन उलट्या काळजाचा. कितीही टक लावून पाहिलंस तरी चांदोबा खाली कसा येणार? हे काय, तू रडतेस? तेवढंच हातात असतं आम्हासारख्या पोरींच्या. जयसिंगराव, तुम्ही बुकातली भाषा बोलता आणि आबा पोथीतला उपदेश करतात. पण मध्ये माझं काळीत मात्र आळीपाळीनं चिरलंसा जिभच्या करवतीनं. खरोखरच मला काही सुचत नाही आणि तूही काही स्पष्ट बोलत नाही. खरं घरात मुलीनं ह्या परत काय बोलायचं आणि करायचं होतं? मुद्दाम डोळं मिचून घेणाऱ्याला आरसा दाखवून तरी काय उपयोग म्हणा? खरं म्हणजे मी अस्वस्थ होतो. गावात काय चाललंय तुला दिसत नाही का? आणि घरात काय चाललंय ते तुम्हाला दिसत नाही. जाऊन द्या, देवाची मर्जी. मनाच्या माग मोकाट धावलं का डोळ्याच्या पाण्यात असंच बुडून मरतो माणूस. पण हरी, मी जावा, बोलू नका माझ्या बरोबर. हौसेनं काळजावर काढलेली सुखाची रांगोळी पुसली मी आज आसमानात. हरी, दोस्तानो, आपला यशवंता गेला. नाना माकडं डोळा फाडून बघा. एकुलता एक पोरगा त्यांचा. जिमनीच्या तुकड्यापायी जहागीरदारानं आमच्या यशवंताचा खून केला. ही पैशाची मस्ती, ह्यो सत्ताचा माज. जहागीरदार त्याचा मी एकला जाऊन जीव घेईन. त्यानं काय होणार? यशवंताच्या सरणाच्या आज जहागीरदाराच्या वाड्याला लावून
साऱ्या जहागिरीची जाळत्या जुलमाची राख केली पाहिजे. चला त्याच्या वाड्याला आग लावूया. शाबास शाबास. ज्याला अजून शरम वाटत असल, गावाच्या बेइज्जतीचा बदला घ्यायची आग ज्याच्या जीवाला जाळीत नसल, त्याने जाऊन जहागीरदाराचं जोडं उचलावं. पण आज रात्री घमांडीत उभा राहिला तो जुलमाचा डोलारा, जहागीरदाराचा वाडा फुलसपाट होईल. मारुती मारुती, कोण आहे तो? दोस्तानो, अजून ये गेली नाही तर विचार करा. मारामारीत एकटा जहागीरदारच मरल असं नाही. अरे का बस, अरे आकडा गेला. आजवर हाल भोगून नांगर मारून 4 घास लोकांच्या तोंडात घातला शेतकऱ्यानं. हलाचा रागून मरायचं मट्टा काय आम्हीच घेतलाय आणि ते आईत खाऊ. खरं जाऊन सगळा होणार नाही ते. ह्या असल त्यानं बायलाच्या बांगड्या भरून जात्या जावं आणि असल कोण मायाचा पूत त्याने आमच्या संग यावं. वय सारा वाडा पेटवणार आहेत ती. खरं सांगतोच तर दिवाणजी, लिंबाजीनं सांगितलं म्हणून सांगशील बरं का? सांगतो की. अहो न ग भले शाबास. बरं बरं. वहिनी साहेब, वहिनी साहेब, काय दिवाणजी? मारामारीतला नाना माता पोर दवाखान्यात दगावला. गावातले लोक आज रात्री आपला वाडा पेटवणार आहेत म्हणे. त्यासाठी वाडा? वाडा पेटवताय? वाडा म्हणजे बेवारशी विक्रीडा वाटला काय त्याला? या म्हणाव, फुकट मरतील. शिजू माधवा, ये. वाड्यात ठासाच्या बंदुका किती आहे? हाय 4-5 जणी. त्या भरून तयार ठेवा. रात्री बेरात्री कोणी फिरकलं तर त्याला बेलाशक गोळी घाला. ये. रात्री वाडा पेटवायला येणार आहेत म्हणे. आले का सारे? जी. चला. चला. काय करता हे? काय तुझं घेतोय? माझा ऐका. आता तुम्ही माझ्या ऐका आणि मध्ये काही बोलू नका. कोणा हल्ला तुम्ही गावच्या माणसाला? माणसं आगी लावून आनंद मानणारी माणसं राहतात. जनावर ती. असले वाडे 56 बांधता येतील. गेलेले जीव परत आणा तुम्ही. त्यांच्या बायका मुलांचा, आई बापांचा विचार केलाय तुम्ही? तो त्यांनी करायला नको होता. या वाड्याला आग लावायला येणारा प्रत्येक माणूस टिपून मारीन मी. मग उद्या फासावर गेलं तरी चालेल मला. तुम्हाला सगळं चालेल. माझा प्राण गेला तरी हे भयंकर पाप मी तुम्हाला करू देणार नाही. काय वाढून ठेवले कुणाला? दिवाणजी जी, असेच तालुक्यावर जा आणि पोलीस साहेबांना वर्दी द्या. आज गुलालवाडीत भयंकर दंडा होणार आहे म्हणावं. पण प्रथम भाऊजीला शोधून आणा. हरिमामांनी काही घेतलं का? ताक केलं. खायला नको म्हणतात. तू बसतेस? जेवा आता. लय लाडात येऊ नका सा. भरल्या ताटावरनं उठू नये. वाड्याकडे चाललेत लोक. कसला गलबला आहे हरण्या? लोक वाड्याकडे चाललेत वाटतं आबा. यशवंताचा सूट. थांबा. कुठे चाललाय तुम्ही? तुझ्या वाड्याची वळी पेटवायला. थांबा, माझा ऐका. अशा जाळपुळीनं वाड्याच्या साऱ्या गावभर पसरून माणुसकी राग लागेल. तुझ्या भावाने गावातल्या लोकांच्या डोक्यात काट्या हाणल्या. तेव्हा कुठं खोबऱ्याला डोलीत लपला होता. अन्यायाची भरपाई सुडानं होत नाही. जागीरदाराचा वाडा जळून यशवंत जिवंत होत नाही. पण जागीरदाराची अवलाद तर जळून पिटून जाईल पत्त्या मुद्द्या सकट. त्यानंच तुमचा जीव थंड होत असेल तर बरा ठार मारा. मीही त्याच अवलादीचा आहे. जागीरदार ऐको न ऐको, कान धरून सर्वांना ऐकवणारच आहे. पण ईश्वराचा न्याय आणि सरकारचा कायदा हातात घेऊन गुन्हेगार खुनी बनू नका. जागिरी जळती, वाडा कोसळतो म्हणून आता शानपण सुचलं व्हाय तुला. अरे हो बाजूला. थांबा, मी ईश्वरालाच मरून सांगतो. 4 दिवसाच्या आत मी तुम्हाला कसायला जमिनी देतो. तशाच देतो. पण हा मारामारीचा मूर्खपणा करू नका. आलाय मोठा कर्णाचा अवतार. आजवर कुठे उलट लावतात? थांबा, ऐका माझं. चला रे. वाड्यात गेल्यावर जागीरदार बी येईल पाय चाटत. थांबा. आणि त्याची बायको बाजी हरामखोर खिशील तिचं नाव. बघितलं का कसा जातीवर गेला हरामी. चला रे.
मी मागच्या बाजूला जातो. यशवंताच्या मरणाचा सूर. जयशिंगराव, 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 बोला माझ्या बरोबर. पाणी पासत बसू नको तिथे. यशवंताच्या मरणाचा सूर. वाडाघाट नाही, मी जात नाही तुम्हाला सोडून. जाग एक क्षणी कमावशील, घात होईल. जा चालले जा जा. त्यांना सांग गावकरी वाडा पेटणार आहे. जा. काय झालं रे? लोक मशाल घेऊन वाड्याकडे यायला लागल्यात. एकदा बार काढून इशारा द्या, ओरडून बजावा की रात्री कोणी वाड्याजवळ आला तर मुर्दा पडेल त्याचा. जी. वाड्याजवळ गेला की चारी बाजूने खेळून घ्या. बंदुका झालं नाही ते. चालू द्या. आज आम्ही तरी मरू नाही तर त्यांचा तरी निकाल लावू. चला रे, चला रे, चला रे. बेताना दबून बाप्या करूया, चुका मारायचं नाही. हा अरे बाबा, अरे बाबा. दादासाहेबांना एकटी गेली. दादासाहेबांना माझं पाया पडणं सांगा. अग्नीला सांभाळा. अरे मा हरी. वाड्याच्या जवळ कोणी यायचं नाही. कोणाच्या झाडाजवळ मागे फिरा, नाही तर फुकट मारशीला. मागे फिरा. चला मागं. आबा, आबा, बाजूला व्हा, जिवंतपणी जळून मरू. आपल्याच माणसाला बळ्या घाला तुम्ही. चिदू, ये बा. ती बंदूक खेळा बरं. पण बहिणी साहेब, खेळ म्हणते ना. जा, सगळ्याला बंदूक आणून टाकायला सांग. पण त्यांनी साहेब. मी सांगते ना. त्या बंदूक आणून टाका इकडे. लावा तिकडं. पडल्याला एखादा लाकूड ठेवूया. थांबा. काय करता साहेब? मारुती, काय करतोस हे तो? ईश्वर्या, ईश्वर्या तू मध्ये येऊ नका. नाही नाही, मी तुम्हाला हे करू देणार नाही. थांबा, काय करताय हे? चल काय
माझ्याजवळ. पुढे येणारा फुकट मरेल. मार की बंदूक एका दोघाचा जीव घेईल, पण तुझा खिमा करून माणसाची नवं कुत्र्याची करू. तुला सांगतो, विचारानं पुढे या. बंदूक भरलेली आहे. मार गोळ्याशा या गरीब शेतकऱ्यांच्या छाताडात. दोस्तानू, देव माणूस हरबा तुमचा मुंगीला तिकून दुखवायला नाही त्यानं उभ्या हयाती. त्याच्या पारसाचा खून पडला ह्या उलट्या काजाच्या आईतीनं. माझी मुलगी मेली, मग बाहेर पडली ती काय तुझी आई? मेली नाही तर काय 4 माणसात पदर टाकून लोळायला तुझ्याकडे पैशाचा नशा आला तिला? आपल्या भावाच्या हरामीचा पुरावा बेपत्ता करायसाठी तिचं तोंड कायमचं बंद व्हावं म्हणून ह्या मुर्दे बरासने त्या बंदुकीने तिचा खून केला. आपल्या नळकांड्याचे भ्याचा दिवस गेला आता. चला हा सुडाच्या सुडक्यानं आणि कुत्र्याच्या बोटीनं तुम्ही ठार मारलेल्या त्या सालस पोराच्या मरणाच्या सुडकून घ्यायचा. कुणी घ्यायचा? तरी तरी जयसिंगराव आपल्याकडे सोडून गेला. जयसिंग आम्हाला सोडून गेला. सांगा, कोणत्या पायजी माणसाच्या हात धरले माझ्या जयसिंगाचा जीव घ्यायला? सांगा त्याचं नाव. सांगा, नाही तर तुम्हाला साऱ्या गोळ्या घालीन मी. गोळ्या घालता? घाला घाला गोळ्या. तुम्ही गोळ्या घाला, अब तुम्ही लाट्या चालवा. काही सारखी आसरा पोर, गावाच्या भण्यासाठी जीव टाकणारा तो शाला पोरगा यांच्या रक्ताने धरणी धुवून निघाली तरी तरी तुमची कळकट काळज कोजल्या. मारता मारा मारा. अरे बा, माझा जयसिंग तरी माझी हारली. तुम्ही दोघांनी माझी पोरं मारली. सा आईच्या तोंडावर रक्ताचा सडा शिपडून माझी आई म्हणणारी रस चावला आणि धरतीसाठी स्वतःच्या पोराबाळाचं खून करून घरादाराची होळी पेटवणारी माणसं दोन्ही सारखी म्हणून माझ्या भावाचा खून केला यानी. कुणाला लुटून कुणाची घरदारा लिलाव करून घेतल्या होत्या जमिनी. आम्ही रणमैदानावर लढून देशासाठी पिढ्यात पिढ्या बळी देऊन मिळवलेली जमीन बाजूला. तुम्ही माझं वाचून का? नाहीतरी या माळकऱ्याचा मुर्दा तुडवून तुम्हाला जावं लागेल. 10 पिढ्या झाल्या लढाया होऊन. वाडवडिलांच्या पुण्याईत यात किती पिढ्या भोगावं जागीरदाराने. त्याच्या जीवावर तुम्ही आईत खाऊ सारखं खावं आणि हाकडे तुमच्याच भाऊबंधांनी दिवसभर कष्ट करून राबून हाडाची काढ करून रगत वखत मारावं. शेतकऱ्याच्या रक्ताला तटावलेल्या असल्या आईत खाऊने आजवर बऱ्या बोलाने काय ऐकलंय? दव्याने रोग दबला नाही तर डॉक्टर तिकडून हातार उचलतोय. 10 पिढ्या ह्यांची घरं भरली डोसक्यावरनं वजी होऊन. आता ह्यांची दया नको चिमणीत आमच्या आई. तुमचं पाठ मागव वाडवडिलांच्या पुण्यावर माझी जमीन म्हणणारा जागीरदार येणार, तसंच नुसतं कसतो म्हणून माझी जमीन म्हणणारा शेतकरी बी येणार. जमीन त्याची जो तिला आईगत पुसतो. निस्त्या दुधापायीत गाईला गोंजारणारा गवळी हवं आणि निस्त्या पैक्यापायीत जमीन कसणारा शेतकरी नवं. वासल्या तोंडाला गाव आणण्यासाठी आरडते आणि कुळाच्या गाड्या पिकलते धान्य पैक्यापायीत पेटत ओपणारा शेतकरी जमीन कसतोय का जमीन जातोय? धरतीबाईची चाकरी करून भाकरी खाणारा आणि त्याच भाकरीनं साऱ्या गावाचं ऋण फेडणारा तो खरा हाडाचा दिलाचा शेतकरी. तोच एक म्हणल माझी जमीन. काय ऐकताय ही बुद्धी बडबड? अरे थांबा तुम्हाला इथलाच्या आलंय. जागीरदाराच्या लुबऱ्या कुत्री हरबा. हरबा ह्याच बंदुकीचं भ्या दाखवित होतास नव काय? मारुती उडू तू चिन्ह आता तुझ्या टकुऱ्याच्या. मारुती मारुती नाही तर मर तू मी. मारुती नाही मग मरत आता नाही. दुष्टात असेच तोडले जातात. हरबासारख्या देव माणसाला मारून काय रावणाचं राज्य करणार तुम्ही? मारामाऱ्या करून एकमेकांचे जीव घेण्यापेक्षा ही गुलालवाडीच्या जमिनींचे संदापत्र घ्या. एकमेकांना
एकमेकांचं रक्त सांडून माणुसकीची मुर्दे गाडायला आम्हाला जमिनी नकोत. गुलालवाडीची जहागीरदारी तुमची मुलगी मी तुम्हाला सांगते. जमिनी तुमच्या नाहीत, जमिनी आमच्याही नाहीत. गुलालवाडीच्या साऱ्या जमिनी यापुढे हरबासारख्या सज्जन शेतकऱ्याच्या. तोच एक म्हणेल माझी जमीन. जमीन देवाची. आई जशी साऱ्या लेकरांची, तशी धरती आई तिची चाकरी करणाऱ्या साऱ्या गावाची. पकडा ताब्यात घ्यायला. वैली साहेब, ही संदापत्र न आई होऊन तुम्ही गावाला दिलेला आशीर्वाद आहे. गुलालवाडीतील भेदभाव स्वतःच्या रक्तानं धुवून काढणारी आमची 2 लाडकी मुलं इथं विसावा घेत आहेत. गावातलं वैराखेर दिलं, पण त्यासाठी या 2 पोरासनी आपलं रगात सांडावं लागलं. त्यानुसार आया तुझी मर्जी. हरबा, आज मला कळलं की जमिनीत सोनं सापडतं ते आमच्या जयसिंग आणि हरणी सारख्या मुलांचं झालेलं.